रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिकांसाठी मंगळवारी मतदान पार पडलं। सर्वाधिक मतदान माथेरान इथे तर कमी मतदान हे श्रीवर्धन इथे झालं। जिल्ह्यातील 10ही नगरपालिकांमध्ये मिळून 70.26% मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। महाड, रोहा आणि कर्जत या ठिकाणी काही वादाच्या घटना घडल्या, त्यामुळे काही काळासाठी वातावरण तंग झालं होतं। मात्र अन्य ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मतमोजणीचा कार्यक्रम अचानक पुढे ढकलण्यात आल्यानं आता निकालासाठी 21 डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। नगरपालिकांसाठी सकाळी 7:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ होती। रोह्यात मतदारांनी संध्याकाळी गर्दी केल्यानं इथे रांग संपेपर्यंत मतदान सुरू होतं। मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले, मात्र या ठिकाणी नवे यंत्र देऊन मतदान पूर्ववत करण्यात आलं। कर्जत इथे 10,953 पुरुष, 10,727 स्त्री मतदार असे एकूण 21,680 मतदारांनी मतदान केलं असून 72.37% मतदान झालं। अलिबाग इथे 5,853 पुरुष, 5,645 स्त्री मतदार असे एकूण 11,498 मतदारांनी मतदान केलं असून 70.31% मतदान झालं। माथेरान इथे 1,621 पुरुष, 1,840 स्त्री मतदार असे एकूण 3,461 मतदारांनी मतदान केलं असून 85.35% मतदान झालं। मुरुड जंजिरा येथे 4,026 पुरुष, 4,504 स्त्री मतदार असे एकूण 8,530 मतदारांनी मतदान केलं असून 73.89% मतदान झालं। श्रीवर्धन इथे 4,187 पुरुष, 4,192 स्त्री मतदार असे एकूण 8,370 मतदारांनी मतदान केलं असून 66.23% मतदान झालं। खोपोलीत 21,670 पुरुष, 20,864 स्त्री मतदार असे एकूण 42,535 मतदारांनी मतदान केलं असून 68.52% मतदान झालं। उरण येथे 9,133 पुरुष, 8,672 स्त्री मतदार असे एकूण 17,805 मतदारांनी मतदान केलं असून 67.92% मतदान झालं। पेण इथे 12,216 पुरुष, 11,629 स्त्री मतदार असे एकूण 23,845 मतदारांनी मतदान केलं असून 70.39% मतदान झालं। महाड इथे 8,166 पुरुष, 8,260 स्त्री मतदार असे एकूण 16,426 मतदारांनी मतदान केलं असून 71.3% मतदान झालं। रोहा इथे 6,170 पुरुष, 6,538 स्त्री मतदार असे एकूण 12,708 मतदारांनी मतदान केलं असून 71.92% मतदान झालं। जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी तपासल्यास माथेरानमध्ये सर्वाधिक 85.35% तर श्रीवर्धनमध्ये सर्वात कमी 66.23% मतदान झालं। 10 नगरपालिकांमध्ये मतदानाचा सरासरी उत्साह समाधानकारक राहिला असून निकालाकडे आता सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।